मित्रांनो, वेलकम टू द न्यू व्लॉग. सो आता सकाळ झाली मस्त, माझी तयारी पण झाली आहे, माझी मेहंदी पण छान रंगली आहे आणि रात्री 2 वाजता नेलपेंट लावत बसली होती. सो आजचा माझा असा काही लुक आहे सध्या पुरता, नंतर परत करेन. सो आता मला नाश्त्याची तयारी करायची, कारण का मला उपवास आहे म्हटल्यावरती बाकीच्यांना नाश्त्याला करायचं आहे मला. आणि आज थोडंसं आप्याचं पण केलं आहे, सो ते पण दळायचं आहे, ते पण लवकर परमनंट झालं पाहिजे. तर माझा आजचा असा काही लुक आहे आणि ही साडी माझ्यासाठी खूप म्हणजे खूप जास्त स्पेशल आहे. मी सांगेन याची स्टोरी, मला कमेंट करा, मी ही स्टोरी सांगेन की मी ही साडी का माझी फेवरेट आहे म्हणून. तर चला नाश्त्याची तयारी करू. अजून घर पण आवरायचं बाकी आहे. सध्या मी फक्त माझीच तयारी केली आहे, मी पूजा केली आहे थोडीशी. सो चला नाश्ता पण बनवूयात, नाश्त्यानंतर घर आवरायचं आहे. आता ऑलमोस्ट काम आवरलं. मी फॅन खूप फास्ट केला आहे, त्यामुळे आवाज ब्रेक होत असेल, पण खूप गरम होतं कारण का आता माझं सगळं आवरून झालं आहे. ऑल सेट आहे. आता मला फक्त पूजेची तयारी करायची आहे आणि थोडंसं फराळाचं करायचं आहे. चला मग ते लवकर करून घेऊ, म्हणजे फ्री होऊन बसता पण नाही, थोडीशी एडिटिंग बाकी आहे. अजून मी व्लॉग अपलोड केला नाही आहे, तो पण करायचा आहे. तर चला मग पटकन मी घाईघाईत माझी तयारी आटोपली आणि खाली गेली, कारण का खूप उशीर झालेला होता आणि बाकीच्या बाया वेट करत होत्या पूजेसाठी. सो खाली गेले, पूजा केली. इथं बसा. हा पूजा बाकी आहे माझी. नियम नाही आपल्याला. आपल्याला सगळं चाललं, आपल्याला सगळं चालतं, मनाने करून. हे सॉरी हा. माझ्या फोटो माहिती. आपण यांच्या भरून गेलो पूजा जरा बरं. कोण नाही, काय माहिती. नाही याच्यात आपल्या तिघींचं पण होईल. त्याला 5 आंबे लागणार. हां 5 जण. 2 आणले का निघा. मेन वडाचे पैसे चांगले करा नाही. सो असा काय माझा लुक आहे आजचा, पण तो प्रॉपर हे झाला आहे, मिस झाला आहे. तर का बाहेर खूप जास्त ऊन आहे आणि हवा पण खूप जास्त चालू आहे. तो मेकअप टिकलाच नाही माझा, फक्त लिपस्टिक टिकली आहे. सो आता मी काहीतरी फराळाचं करून घेते, कारण का मला 3 वाजता शार्प तिथे पोचायचं आहे. मला जिथे आज काम आहे तिथे. तर चला मी तुम्हाला एकदा लुक दाखवून देते. असा काही लुक आहे.
काका बुके घेऊन चाललेत. आज वटपौर्णिमा बायकोसाठी असेल. आता मी ज्या कामासाठी आली होती ते काम माझं पूर्ण झालंय. स्वतः मी परत घरी चाललो रिटर्न, कारण का आता किती वाजलेत? 4:45 वाजलेत आणि घरी मम्मी पप्पा येणार आहेत आज आम्हाला भेटायला. सो चला घरी जाऊन पण थोडेसे काम आहेत. माझा अजून व्हिडिओ एडिटिंग बाकी आहे. मला आपला व्लॉग अपलोड करायचा 6च्या आत. सो चला बघूयात होतं की नाही. आणि ह्यानंतरचे सगळे व्हिडिओज 6 वाजता म्हणजे संध्याकाळी 6 वाजता अपलोड होतील. सो स्टे ट्यून त्यासाठी. चला आता बघूयात. चहा नाही, कॉफी सॉरी. कुठे कॉफी नाही आहे. ही बघा ना कॉफी, ही बघा ना. त्याच्याकडे सांगत करते. कॉफी घेतोय कॉफी. मला उपवास लागलाय. हे बघा डोळे, बघा डोळे. चला कॉफी घेतो. या सर, या सर. नो कॅम प्लीज. काय? पप्पा कशी वाटली दीदीच्या? आपे बनवले, आम्हाला खूप आवडले. चटणी पण छान आणि आपे पण छान. जिजू मम्मा तुला कसे वाटले? छान. इथे मी आप्पे बनवण्यात बिझी होती आणि माझी बहीण सगळ्यांचा फीडबॅक घेत होती की तुम्हाला आप्पे कसे वाटले, काय वाटलं. आणि इथे ती प्लस शूट पण करायला मला हेल्प करते. सो थँक्यू टू हर की तिने मला खूप हेल्प केली. सो गाईज आता वेळ झाली आपला व्लॉग एंड करण्याची. आय होप सो की तुम्ही आपला आजचा व्लॉग एन्जॉय केला असेल, कारण का आजचा दिवस खूप दगदगीत गेला आहे. थोडा पण नाही म्हणता येणार, कारण का म्हणजे मॉर्निंगपासून ते टिल नाईटपर्यंत खूप दगदग होती. सकाळी घर आवरलं आहे पूजेचं, त्यानंतर बाहेर गेली, त्यानंतर तिकडनं परत येऊन स्वयंपाक, तिकडनं मम्मी पप्पा आले. सो मम्मी पप्पा आले होते कारण का मी मागच्या जर तुम्ही पाहिलं असेल मी आप्पे केले होते. सो तेव्हापासून त्यांना खाण्याची खूप इच्छा होती. सो मग आज ते येणारच होते, तो योगाने मी ते केलं आम्ही आणि त्यांना खूप जास्त आवडलं. जर तुम्ही ती मागची व्हिडिओ पाहिली नसेल तर मी आता इथं पिन करते आहे, तर प्लीज जाऊन बघा आणि मला नक्की सांगा. आणि हो की मी विचार करते आहे की इंस्टाग्रामवरती असं जसं आपण 30 डेज चॅलेंज केलं यूट्यूबवरती आणि त्यानंतर आपण आपली व्लॉगिंग स्टार्ट केली ऑफिशियली. सो मला एक तुमच्याकडनं असं एक थोडंसं सजेशन हवं आहे की मी आपली 365 डेजची बनवू का इंस्टाग्रामवरती. सो मला तिथे तुमची हेल्प आणि सपोर्ट दोन्ही लागणार आहे. सो आय होप आणि कमेंटमध्ये मला सांगा की मी करू की नको करू. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.